नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 6th स्टँडर्ड न्यू सिलेबस मॅथमॅटिक्सचं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे 3 डायमेन्शनल शेप. तर या चॅप्टरमधला आज आपण एक्सरसाइज नंबर 1 आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला आणि इतर बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा केली. तर आज एक्सरसाइज नंबर 1 जो आहे तो आज आपण बघूयात. तर यामधले काही प्रश्न जे आहेत ते आपण बघूयात. सोपे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर चला या ठिकाणी एक्सरसाइजमध्ये बघा, पहिला जो प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता बघा, व्हॉट शेप विल बी फॉर्म इफ कॅरम पीसेस आर प्लेस वन ऑन टॉप ऑफ अनदर. कॅरमचे जे काही सोंगटे आहेत, आपण जे छोटे छोटे पीसेस आहेत, समजा हा एक पीस आहे कॅरमचा, याच्यावरती आपण दुसरा असा कॅरमची ती सोंगटी ठेवली, त्याच्यावर आणखी तिसरी ठेवली, तर कुठला आकार बनेल, कुठली डायग्राम या ठिकाणी बनणार आहे? तर अशा वेळेस मित्रांनो इथं बनणार आहे एक सिलेंडर. बघा, अशा प्रकारे कॅरमचे जर का जे तुमच्याकडे जे पीसेस आहेत ते अशा प्रकारे जर का तुम्ही ठेवले, तर तुमच्याकडे एक सिलेंडर बनणार आहे. तर बनणारा जो आकार आहे, बनणारा जो काही शेप आहे, तो सिलेंडरचा असणार आहे, 3D असणार आहे. ओके, बाय विच टू सिमिलर शेप इज बघा आवर ग्लास. आता या आवर ग्लासमध्ये जर बघितलं तर कुठले दोन सिमिलर फेस या ठिकाणी शेप आहेत? तर इथं कोनचे शेप आहे. वर एक कोन आहे असा, ओके, आणि त्याच्या खाली दुसरा एक कोन आहे. तर इथे कोनचे शेप्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग शेप नॉट 3 डायमेन्शनल. बघा, स्क्वेअर, स्पेअर, सिलेंडर, कोन. तर याच्यामध्ये स्क्वेअर जो आहे तो 2 डायमेन्शनल आहे, तो 3 डायमेन्शनल नाही आहे. बाकी स्पेअर जो आहे तो 3 डायमेन्शनल आहे, सिलेंडर 3 डायमेन्शनल आहे, कोन 3 डायमेन्शनल आहे. पुढे बघा, आता ड्रॉ 3 डायमेन्शनल फिगर फ्रॉम द नंबर ऑफ गिवन बिलो अँड राईट द नेम. आता इथं मला फिगर काढायची आणि नाव लिहायचं. आता बघा, या ठिकाणी आपण एक थोडासा एक बघूयात. देअर आर 5 फेसेस, 5 फेसेस आहेत. 5 व्हर्टायसेस, 5 व्हर्टायसेस आहेत. 8 एजेस आहेत. 1 फेस इज स्क्वेअर. 1 फेस जो आहे तो स्क्वेअर आहे. उदाहरणार्थ तुम्ही अशा प्रकारे इथे बघा, असा स्क्वेअर काढला, एक फेस जो आहे तो स्क्वेअर आहे अशा प्रकारे. ओके, आता इथे बघा, इथे 4 या ठिकाणी तुमच्याकडे काय झाल्यात, 4 या ठिकाणी एजेस झालेले आहेत. आता 5 व्हर्टायसेस, आता इथे 1 व्हर्टायसेस, 2 व्हर्टायसेस, 3 व्हर्टायसेस, 4 व्हर्टायसेस. आता पुढचे जे काही व्हर्टायसेस आहेत ते आता आपण कसे दाखवणार? तर बघा, या ठिकाणी आता जर आपण बघितलं, अरे सॉरी, तुम्हाला जर नीट दिसत नसेल तर आपण जरा व्यवस्थित करूयात. बघा, आता दिसत असेल व्यवस्थित. बघा, अशा प्रकारे आपण एक स्क्वेअर काढला. हा स्क्वेअर काढल्यानंतर बघा, या स्क्वेअरचे, कारण इथं सांगितलं की बेसला काय बाबा, इथं 1 फेस ही स्क्वेअर आहे, तर खाली स्क्वेअर काढला. स्क्वेअरचे या ठिकाणी 4 व्हर्टायसेस आले, 4 व्हर्टायसेस आले. आता एक 5वा व्हर्टायसेस कसा काढणार? हे सगळे स्क्वेअर मिळून बघा, इथं 1, 2, 3 आणि 4 यांना जर आपण जोडलं, तर अशा प्रकारे एक डायग्राम होईल, ज्याच्यामध्ये 5 या ठिकाणी काय बाबा व्हर्टायसेस आले. बघा, 5 फेसेस आले, खाली एक फेसेस आणि वरती 1, 2, 3, 4 फेसेस झाले. त्याच्यानंतर या ठिकाणी जर इथं तुम्ही बघितलं तर 8 एजेस आहे. खाली बघा 1, 2, 3, 4 एजेस आणि वरच्या बघा 1, 2, 3, 4, 8 एजेस झाले. तर ही डायग्राम या ठिकाणी आपल्याकडे झालेलं आहे. तर हिला काय म्हणणार? स्क्वेअर प्रिझम. तर या डायग्रामला बघा स्क्वेअर प्रिझम. इथं आपण बघा अशा प्रकारे इथं काही बघितलेले आहेत. हा जरा प्रिझम, हा स्क्वेअर प्रिझम, स्क्वेअर पिरामिड आपण म्हणू शकतो. प्रिझम नाही तर याला स्क्वेअर पिरामिड म्हणायचं. बघा, इथं स्क्वेअर पिरामिडच्या वगैरे काही डायग्राम्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. अशा प्रकारची जर डायग्राम असेल तर याला स्क्वेअर पिरामिड म्हणायचं. ओके ओके, स्क्वेअर पिरामिड झालं, स्क्वेअर पिरामिड. आता इथे बघा, 1 फेस इज कर्व, इट हॅज नो व्हर्टायसेस, नो एजेस. एजेस पण नाही आणि व्हर्टायसेस पण नाही. तर असा जो असतो तो आपला स्पेअर असतो. स्पेअर, स्पेअर म्हणजे काय बाबा, तुमचा जो क्रिकेटचा चेंडू असेल, फुटबॉल असेल, तो स्पेअर आहे. तर ही डायग्राम स्पेअरची असते. स्पेअरला एजेस आणि व्हर्टायसेस नसतात. आता इथे बघा, देअर आर 6 फेसेस, 6 फेस पाहिजेत, 12 एज पाहिजेत आणि 8 व्हर्टायसेस. बघा, व्हर्टायसेस. आता बघा, अशा प्रकारे जर का मी एखादा क्युबॉइड जर काढला, अशा प्रकारची डायग्राम क्युबॉइड, या क्युबॉइडमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये 6 फेसेस असतात, 12 एजेस असणार. बघा, अशा जर एजेस बघितला तर 12 आहेत आणि व्हर्टायसेस 8 असणार आहेत. ओके, तर याला म्हणायचं क्युबॉइड. तर इथं आपण क्युबॉइड काढू शकतो. देअर इज 1 कर्व फेस, एक कर्व फेस आहे, 2 सर्क्युलर एजेस. बघा, वर एक सर्क्युलर एजेस आहे आणि खाली एक सर्क्युलर एजेस. असे 2 सर्क्युलर एजेस, वर एक खाली एक आहे. एक कर्व सरफेस आहे आणि 2 फ्लॅट फेसेस आहेत, 2 फ्लॅट फेसेस, एक वरचा आणि खालचा. म्हणजे हा काय झाला? सिलेंडर.
सिलेंडरची डायग्राम या ठिकाणी अशा प्रकारे आपली तयार होऊ शकते. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. आज आपण एक्सरसाइज 1 पाहिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.